काम चालू आहे जनतेच्या सेवेसाठी. वार्ड नंबर 5 प्रभाग क्रमांक 3. 5 वर्षामध्ये नगरसेवकाने काहीच नाही केले जनतेच्या सेवेसाठी. सर्व नंबर 8/1 इलिगल रोड आहे तर त्या काळात कसं तुम्ही आजपर्यंत झोपत होते का? हे का स्वतःच्या पैशानं हे करताय का? शासनाची योजना आहे, शासनाने करायला पाहिजे. तुम्हाला फंड मिळून राहिलेला एवढ्या कोटी रुपयाचा, कुठे गेला फंड रोड गाव दुरुस्त करण्याचा? हे स्वतःच्या पैशाने आणून टाकत आहे का तो रोड? स्वतःच्या पैशाने आम्ही खर्च करून आम्ही काम करून राहिलो जनतेच्या सेवेसाठी. याच्या नगरसेवकाला काही म्हणलं नाही? नगरसेवकाला 10 वेळा सांगितलं, सदस्याला सांगितलं, त्याला सांगितलं हो हो म्हणते. आता गाव आचारसंहिता हे आहे ते आहे. पण आज 5 वर्ष झोपले का तुम्ही? 5 वर्ष झोपेत काढले का तुम्ही नगरसेवक साहेब? पण हे रस्ता आहे काय? रस्ता आहे? अरे सर्व नंबर 8/1 रोड इलिगल आहे काय? तर 86ची ट्रॅव्हल्शन आहे, 86पर्यंत किती मेंबर गेले. पण आज तुम्ही नगरपालिका आहे ना, ते नकाशा पहा ना तुमच्याकडे. नकाशा आणि टेबल इंजिनियरला बोलवा, कलेक्टरला GR द्या, एचडब्ल्यू GR द्या. ते तुम्ही नगरसेवकाला सांगितलं का हे रस्ता? नगरसेवकाला सांगितलं ना 3 वेळा. का म्हणे ते म्हणते का इलिगल रोड आहे. हां हां. आता तुम्ही स्वतःच टाकत आहे? स्वतःच्या याच्यानं आम्हाला खर्च करून सर्वदान करून करावं लागलं इथं जनतेच्या सेवेसाठी. रोजचे लोक पडतात इथं, लहान शाळेचे लेकरं जातात. कालच एक बाई पडली, नवरा पुढं गेला, बायको मागं आली. याच्यावर काही नगरसेवकाचं लक्षच नाही का? मतं मागायच्या एवढे धावत येतात घरी पाया मागण्यासाठी.